स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी।
धन्यवाद रसिक हो, धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले पुष्प त्या देवाच्या चरणी, ज्या देवानं मला ही दुनिया दाखवली, ते माझे माय बाप, माझे आई वडील, आणि या कला क्षेत्रामध्ये मला शाही म्हणून घडवलं ते माझे गुरुवर्य आदरणीय शाही नारायण देवबाई यांना शाही मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मित्रांनो, ज्या अनुषंगाने शाहीला मी कार्यक्रम केलाय त्या अनुषंगानेच कार्यक्रम करणार। वेळेची मर्यादा बुवा, वेळेची मर्यादा राखायला पाहिजे होती। हा काय गाव नव्ह, मुंबई म्हणते मुंबई। आई नका बाईना घेतल्याशिवाय जायना, तोडभर ते घेऊन जा, तिथे घ्यायचं तेवढा घे, तोडभर दे ना, तोडभर। आई नका बाईना घेतल्याशिवाय जायना, दे ना तोडभर, पाहिजे तेवढं घेऊन जायचं बुवा। पण परमेश्वराची वारीला सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणानेच करणार, म्हणून प्रथम केलं जातं ते परमेश्वराचं स्तवन या ठिकाणी सादर करतोय बघा। हॅलो, मायबाप रसिकांना एक नम्र विनंती आहे, शिवाजी मंदिर नाट्यगृहातून व्यवस्थापनाकडे अनेक सूचना आहेत। आपण जर या नाट्यगृहामध्ये मुलांसाठी किंवा आपण काही खाद्यपदार्थ आणले असतील तर कृपया आतमध्ये आपण खाऊ नये, आपण इंटरव्ह्यूला किंवा बाहेर जाऊन ते तुम्ही वापरू शकता किंवा घेऊ शकता। एक पुन्हा एक नम्र विनंती, आपण थांबवावं कृपया, धन्यवाद।
छोटा दया प्रेम द्यावे उभ्या जीवनाचे पांगे हे फिटावे जिथे ज्याच्या सुरुवात सारा दिवस त्याच्या भक्तिसागरामध्ये वाहून गेला असा तो मानाचा उच्चनेचा आणि प्रधानेचा श्री गणपती गणराया त्या गणरायाला माझे पहिले नमन. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत मित्रांनो आजकाल असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी नमस्कार करावं अशा नमस्कारांच्या जागा खूप कमी होत चालल्या आहेत. परंतु ज्यांचं नाव ऐकताच नमस्कार नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. हे म्हणजे राजमाता माँसाहेब जिजाऊ. या विश्वामध्ये या विश्वामध्ये या त्रैलोक्यात 33 कोटी देवतांची कोट्यावधी मंदिरे असतील परंतु त्यांची पूजा फार कमी लोक करतात. माझ्या राजाच्या माझ्या श्रीमंत एकही मंदिर नाही कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात माझ्या राजाला पूजतात. तो देव ज्या देवामुळे देवाला देव घरात नाही कोट्यात गाय देवाला देव देवळाचा कळस आणि अंगणातली तुळस अस्तित्वात आहे. ते महान अशा राष्ट्राचे महान असे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मानवंदना करतो. त्याचप्रमाणे माझ्या गावचे ग्रामदैवत पूर्वेला सह्याद्री पश्चिमेला अरबी समुद्र यांना जोडणारा माझा राजापूर तालुका हा एका विशिष्ट प्रकारच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरच्या विस्तीर्ण अशा तालुक्याला ठराविक काळात गंगामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली राजापूरची गंगा गरम उन्हाळ्यात गरम पाण्याची कुंड आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर देव धोपेश्वर शिव छत्रपती निवडून राहिलेली ब्रिटिशांची वकाल पाहायला मिळते तेही या राजापूर तालुक्यात. तुम्ही काय मी काय मित्रांनो भाग्यवान या पावन भूमीत आम्ही जन्मात झालो आणि हाच राजापूर तालुका अनेक कलावंतांना बुद्धिमत्तांना जन्म देऊन कृतार्थ बनला आहे. या राजापूर तालुक्यात माझं छोटंसं एक तेरवण गाव. या तेरवण गावची आई माऊली या तेरवण गावचे ग्रामदैवत आई जुवादेवी देव विघ्नेश्वर सिद्धेश्वरच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी उपस्थित याच्या कलेचा जो आत्मा आहे या कलेचा जो आत्मा आहे तो मायबाप प्रेक्षक आपल्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावून या रंगमंचावर शाहीर म्हणून उभा आहे. बोलायचं सहकार्य खरोखरच चांगले सुरुवात करण्याची आशा वाटतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज माझ्या साथीनं संगीतकार वर्ग जो आहे ढोलकीपट्टू नितेश दादा लोखंडे फ्रेंच मास्टर सतीश दादा साळवी रॅपटॉपर स्वप्नील दादा गुरव कीबोर्ड मास्टर महेंद्र दादा फडतरे सर आमचे बंधू सुरेश दादा बाई यांनाही शाहीर पूजा करतो. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांमध्ये आज जो आम्हाला आमचा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली आहे या गावचे 4 वार्ड विकास मंडळ पेंडखळे तालुका
तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य अध्यक्ष सर्वांना शाहीर स्वप्नील भाईंचा शाहीर मुद्रा करतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आज आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय त्यांचं नाव दादा, आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सावंत दादा, तुम्हाला सुद्धा आमचा शाहीर मुद्रा करतो। वेळी वगैरे सेवा करतो मित्रांनो, छोटा कलाकार या रंगा मंचावर उभा आहे, मोलाचं सहकार्य करून खरोखर चांगलं प्रोत्साहन अशी आशा करतो। आवर्जून या कार्यक्रमाला जे मंडळी उपस्थित आहे बघा, नमन लोकांना अखंड भारत संस्थापक सन्माननीय आदरणीय श्री रवींद्रजी मटकर साहेब यांनाही शाहिरी मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आले, त्यांनाही सुद्धा शाहिरी मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांच्या चरणात आणि तुला सदैवताना त्या तो श्रेष्ठ जगी होईल
प्रथम केलं जातं ते परमेश्वराचं स्तवन मित्रांनो या ठिकाणी झालेलं आहे. गाणं सुरुवात करतोय प्रत्येक कोकणकर हा. आजपासून मित्रांनो एक महिना आहे. पुढच्या महिन्यामध्ये 27 तारीखला 27 ऑगस्टला आपल्या घरी गणराया विराजमान होणार आहे. प्रत्येक कोकणकर हा वाट पाहतोय त्या दिवसाची. स्तवन झालंय बघा, गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय बघा, स्तवन आणि गण जरा होऊन दे. बुवांना थोडं बांधून द्यायचंय. आईना का बाईंना हो विघ्नेश बुवा जवळ या जवळ. हाय हाय दिसताय आहेत ना. हा जायचं नाही तिथंच थांबायचं. जरा गण होऊ दे. गणाला सुरुवात करतो माझ्या मित्रांनो बघा. जास्वंदीचे फूल निवा किती भाग्यवान तुझ्या चरणापाशी मिळाली रमा दुडू दुडू धावती रे ये श्री
चंदनाच्या पाटावरती बसविले तुझला घराचे मंदिर झाले आनंदीच्या नावाला सासवतीचे फूल देवा किती भाग्यवान तुझ्या चरणापाशी मिळविला प्राण दुर्गावती रे ये श्रीगणा वाटली पाहू श्री गजानना दुर्गावती रे ये श्रीगणा वाटली पाहू श्री गजानना संकटात विघ्न हराया पानविडा ठेवून देवा आणि घराला भूतका पोहायला जायले तुझ्याच फुलेला दुर्गावती रे ये श्रीगणा वाटकी पाहू श्री गजानना दुर्गावती रे ये श्रीगणा वाटकी पाहू श्री गजानना वाट पाहतो तुझ्या येण्याची दुबळ्यांचा वारती देवा सलामचा सोबती रोज सकाळी सायंकाळी भाविक करती आरती शिव बालका शिवाच्या तुधारका घडवी सारी साचा बालका दुर्गावत रे श्रीगणा वाटकी पाहू श्री गजानना दुर्गावत रे श्रीगणा वाटकी पाहू श्री गजानना
आनंदी क्षणाला कास्मितीचे फूल देवा किती भाग्यवान तुझ्या गगनापाशी विरविता मान गुरुदावत रे आणि गण या ठिकाणी झालेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं प्रेम पारितोषिक कैलासवासी सुरेश सातोटे यांच्या स्मरणार्थ शर्विरी आरवी तन्मय कौशिक याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाच मंडळाला ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे समर्थ महेश जुळून यांच्याकडून 200 रुपये. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मटके साहेब यांच्याकडून या कार्यक्रमाला 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र पुनाजीबाई यांच्याकडून 200. श्री वसंत लक्ष्मण मांडवकर शक्तीवाले पातगडे शाहीर तुम्हाला सुद्धा शाहिरी मुजरा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे राजेश मांडवकर गाव कोदवली यांच्याकडून कैलासवासी सोनू सातोटे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळी आम्ही त्यांचे ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. चित्रकार दादा या ठिकाणी गेल्यावर सुद्धा या रंगमंचावर आमचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सुद्धा यांनी आमच्या माझ्या वाडीवरती मला वाटतं या ठिकाणी चित्र रेखाटलं होतं. दादा खरंच मनापासून आभार मानतो. आणि आता सुद्धा त्यांनी या चित्रकार रवींद्र कुंभार यांच्याकडून अक्षय योगेश भेट तसेच डेकोरेटर केदार कुंभार यांच्याकडून 200 रुपयाच्या पारितोषिक आलंय. दादा पैसे पोहोच झालेले आहेत. तरी सुद्धा अजून गणेश भक्त लक्ष्मणजी मंचेकर यांच्या तर्फे 500 रुपये, रमेश जोगळे 200 रुपये, रमेश जोगळे 201, रत्नाकर रांबाडे 201, संतोष धोंडूबाई 201, संदेश कुंभार 501 दादांच्या माध्यमातून पैसे पोहोच झालेले आहे. तरीही आई जुगाटी नृत्य कलापथक तेरणबाईंकडे आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे सुरांची साथ आहे म्हणून ओठावर गीत आहे. सुरांची साथ आहे म्हणून ओठांवर गीत आहे. भावनाची गुंफण आहे म्हणून प्रेमाची प्रीत आहे. दूर असूनही जवळ असणं हीच आपल्या मैत्रीची जीत आहे. दूर असूनही जवळ असणं आपल्या मैत्रीची जीत आहे. सुमितबाई, योगेश खावडकर, सियोग रांबाडे, तेजस रांबाडे आणि रोशन कुसाम पांडव यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. दादा शाहीर स्वप्नीलबाईंचा तुम्हाला शाहिरी मुजरा. त्याचप्रमाणे वेळेची मर्यादा मित्रांनो, स्तवन आणि गण झालेलं आहे. गवळणीकडे बघूया. शाहिरांनी जी गवळण या ठिकाणी गाले. माझ्या डोईवरी भरली घागर रे. हो गायचं की नाही आवाज? काना रस्त्याला अडवू नकोस रे. आता जेव्हाही राधा रस्त्याने चालायची, कान्हा त्यांच्या सवंगड्यांसोबत त्यांच्या खोड्या काढायचा. म्हणजे शाहीर म्हणाले गवळणीमध्ये, खोड काढू नकोस रे. खोड काना का काढायचा ते सांगतो. विषय थोडक्यात येतोय की तुझा जो आंबाडा आहे, आंबाडा भो म्हणतो आपण त्याला, भो, तो भो आंबाडा. वा विषय देतोय गवळणीच्या कडे. विषयाला अनुसरून इकडं तिकडं अजिबात नाही.
गवळणीची कटिंग कशी येतोय बघा. तो तुझा पदर जो आहे तो झुलतोय आणि त्या पदरावरती त्या कानाच्या सवंगड्यांची नजर जाते, त्याच्यात त्यांचा जीव अडकलाय. आणि म्हणून हा काना तुमची ओ राधाबाई, म्हणून हा काना तुमची खोड काढतो. ही सुरुवात बुवा गवळणीची कटिंग देतो बघा कशी ती. पोचावरचा हलतोय पदर ग, पोचावरचा भो म्हणजे आंबेडा. पोचावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झुरतो या जीवन. तुझ्या हांडीवर, तुझ्या हांडीवर ग, हांडीवर. वा, अर्थ समजून घ्यायचाय. दुसऱ्या बारीमध्ये या ठाकूर माकूर आईना का बाईना. नंतर म्हणतात बाजी मारून जाणार बाजी, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आई नाही, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. बुवा बाजी मारायला बाजीगर पाहिजे, बाजीगर. देणार. पोचावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झुरतो या जीव ग. हांडीवरती, त्या राधेच्या हांडीवरती, त्या पदरावरती या कानाचा जीव झुरतो. काना तिच्या प्रेमात पडतो. म्हणून हा काना या रस्त्यामध्ये या गोपिकांना आणि या राधेला छेडतो म्हणून म्हणायचं गे बघा. पोचावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, हांडीवर झुरतो या जीव ग. पोचावरचा हलतोय पदर ग, हलतोय पदर ग, या हांडीवर झुरतो या जीव ग. तरी नंतर म्हणतात काय येते दादा बघू जरा बोल साधं बघा. आता हातात घ्यायचं. काय ग्रंथ पोती हातात मध्ये धरायचं. बुवा ते पूर्ण वाक्यात बोला ना, पूर्ण वाक्यात बोललं पाहिजे की नाही. हातात तुम्ही नाही, आम्ही नाही धरायचं, हातात तुम्ही धरायचं. कारण मित्रांनो हा भेद शक्ती तुऱ्याचा मांडत असताना आजचा पुरुष मी आहे आणि ही माझी बायको. 2 तासासाठी का होईना ही आज माझी बायको हातात देणार. आणि माझा किती वेळा हातात धरला हिनं. विषय आहे, विषय मी काहीतरी बोलणार नाही. विषय आता ही राधा बाजाराला जाते, रस्त्यामध्ये पोरं खेळत असतात काना आणि त्यांची सवंगडी खेळत असताना विटी दांडूचा जो दांडू आहे तो खेळू नको बाबा, खेळू नको, आम्हाला बाजाराला जाऊ दे, आमचा रस्ता सोड. मग तेव्हा तो दांडू किती वेळा हातात धरला. होय विघ्नेश बुवा, माझ्या विषयाला अनुसरून यायचं. आणि मी ठरवून आलेलो नाही बुवा, तू हातात घ्या, हातात घ्या. आता देतो ते घ्या. गवळणी बाबा मी घरूनच मी काही ठरवून नाही आलो की बाबा विघ्नेश बुवांना आज हे द्यायचं ते द्यायचं. अजिबात नाही. प्रेमाने देणं हा खासियत बाईंमुळेचे. गेल्या वर्षी या रंगमंचावरती कार्यक्रम केला, डबल मिनिंग मी बुवा घात नाही. त्यामुळं आज कार्यक्रम तुमचा आणि आमचा पहिलाच आहे म्हणून सांगतोय, प्रेमानं जेवढं देतोय ते प्रेमानं घ्या. बाईन बुवा काय आजच कार्यक्रम करत नाही. भले मी 4-5 वर्ष काही कारणास्तव कार्यक्रम बंद होता. जेव्हा नोकरीच्या शोधात होतात ना बुवा, शालेय जीवनापासून बाईन बुवा कार्यक्रम करतो हे सांगण्याचं नाही पण सांगतो. तेव्हापासून बारी करतो ना. आज तुमची ना आमची गाठाभेट पहिलीच आहे. म्हणून आज जेवढं प्रेमानं देतोय ओ बुवा आहेत काय ओ बुवा, प्रेमाने देतोय, प्रेमानं घ्यायचं. गवळणीला सुरुवात करतोय म्हणायचंय काय बघा, वर्म आणि गवळणीच्या माझ्या मागून यायचं झालं. प्रेमाचा आशय आहे, प्रेमाचा विषय आहे.
जो विषय मी माझ्या गवळणीतून मांडतोय आणि खरोखरच बुवा वाचक गुरूंचे वाचक शिष्य तुमच्या गुरुवर्यांना सुद्धा माझा शाहीर मुजरा जो विषय मी माझ्या गवळणीतून देतोय प्रेमाचा आहे. काय त्याच्यात गैरसमज घेण्याचा विषय नाही आहे बुवा. प्रेमाचा विषय देतोय, प्रेमानं घ्यायचा आणि मागून यायचं झालं तर माझ्या विषयाला अनुसरूनच यायचं. ठाकूर मागू इकडं आणि तिकडं झालं बुवा तर डबल मिनिंग फाडून टाकणार. आपण सांगून ठेवू आपलं बोलणं रोखतो एकदम. त्यामुळे प्रेमानं देतोय, प्रेमानं घ्या. तुझ्यासाठी घनश्याम आहे ही गोपिकांचा लाडला मी तुझ्यासाठी घनश्याम आहे अन माया ममतेचा लढा जिथे तू गोकुळ माझा का कुंजवनात खेळलेल्या रासक्रीडेचा एक भाग्य अन चंद्र सूर्य असतील प्रेमाचं राधे आपल्याला जन्म साथ तुझी मला तू देशील का सांगना राधा होती प्रेम वेडी. मित्रांनो राधा आणि कृष्णाचं जे प्रेमाचं नातं आहे ते अधूर आहे म्हणून हा विषय शाहिरांसाठी आज खास मागून झालं यायचं झालं तर हा विषय मला द्यायचा. राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा कान्हा राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा कान्हा तुझ्यासाठी केले त्याग रुचल्यात यातना तुझी माझी प्रीत खरी राधे चांगल्या भावना जन्म साथ तुझी मला तू देशील कसा राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा राधा होती प्रेम वेडी
मित्रांनो, स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता राहिला विशेष बुवांच्या प्रश्नाचा. बुवांचा प्रश्न शाहिरांनी तुम्हाला सांगितलाच असेल, परंतु तुमच्या माहितीसाठी शाहिरांचा प्रश्न या ठिकाणी वाचून होतो बघा. एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी
एका दाम्पत्याने पुत्रप्राप्तीसाठी त्रेता ते द्वापार युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याचे नाव काय? उत्तर ग्रंथाधारे अपेक्षित. इथं अडकलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे मित्रांनो, खोटं बोलणार नाही. शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, परंतु ठाम पुरावा नसल्या कारणानं ते प्रश्न मी या रंगमंचावरती फोडणार नाही. आणि ज्या वेळेस, कारण का शाहिरांची टीप आहे की ग्रंथ आधारे अपेक्षित, ज्या वेळेला तो ग्रंथ माझ्या हाताला लागला बुवा, तर ठामपणे छातीला बोट लावून सांगतोय बुवा, पुरावा समोर ठेवून उत्तर फोडणार. ठाकूर माकूर रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं किंवा दिशाभूल करण्यासाठी काहीतरी उत्तर देणार नाही. कारण गेल्या वर्षी सुद्धा मी या रंगमंचावर एक प्रश्न फोडलेला आहे एका शाहिराचा, असं त्यांनी मान्य करून घेतला नाही. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं तुमच्या अपेक्षेनुसार माझ्याकडे ते उत्तर नाही, त्यामुळं मी काय हे खोटं देणार नाही. असू द्या. शाहिरांना आमचा प्रश्न दिलेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो तो प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. आमचा प्रश्न शाहिरांना असा आहे की कोणताही जप तप उपाय न करता आकाशातून रत्नांचा पाऊस पडला. ढग प्रकट न होता शेतीत धान्य भरले पेरले, असा तो एक वीर होऊन गेला. त्या धुरंधराचे नाव काय? शास्त्राधारे अपेक्षित उत्तर आहे बुवा. जमलं तर द्या, नाहीतर सोडून द्या. असू द्या. प्रश्न पदाकडे वळूया बुवा. शास्त्र पुराण म्हणजे आपल्या पोती हातात घ्या. आता आमचं पण हातात घ्या बुवा, बघा जमतंय का घ्यायला. शास्त्र पुराण वाचून शास्त्र पुराण गुरूंचे घे वरदान. वाचून शास्त्र पुराण गुरूंचे घे वरदान. तूच रे तुझा रखेवा, सोडीला तुझ्यावर सवार. तूच रे तुझा रखवा, सोडीला तुझ्यावर सवार. जप नाही सोडता उपाय, लिखाऱ्यात जळल्या वाणी वाळली माय. मशागत केली नाही तरी चंद्रात फेरी, ढगांची नाही प्रकट सांगत गवी. शाहिराचा हे मुलियाची जाण, शाहिराचा मान हे मुलियाची जाण. होता असा का सोडीला तुझा तुझा
रसिक प्रेक्षकांच्या मनापासून माझ्या मार्गदर्शन कसं आहे. जगन्नाथ ठाकूरबाई, सखारामबाई, चंद्रकांतबाई आणि परिवार 500 रुपये. त्याचप्रमाणे सूर्यकांत सोनूबाई 500 रुपये. साईराज खानविलकर, गणपत डोंगरकर, प्रकाश खानदानक्यात झाली पाहिजे एवढं बोलतो आणि माझी प्रथम पिढीला इथे पूर्ण विराम देतोय. धन्यवाद. Thank you.